पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा. मैं पता नहीं है, हिंदू साहब खतरे में है। मेरी एक बात समझ में नहीं आती, इतने साल मुगलों का शासन रहा, तब कभी हिंदू खतरे में नहीं रहा, आज तक जिंदा है हिंदू धर्म। उसके बाद अंग्रेजों का शासन रहा 200 साल, तब भी नहीं रहा खतरे, किसी ने नहीं कहा कोई दिक्कत है। उसके बाद ये कौन सी पार्टी है, आजादी के बाद 70 साल कहते हैं इनकी सरकार में, तब कभी नहीं रहा। ये पिछले 12 साल में ऐसा क्या है जो हम खतरे में? व्यासपीठावर उभं राहून इतिहासाच्या गप्पा मारणं सोपं असतं मास्तर, पण त्या इतिहासासाठी स्वतःचं रक्त सांडणं काय असतं ना, हे समजायला आधी छातीत जिगर असावी लागते. तुम्ही विचारतात मुघल इंग्रजांच्या काळात धर्म किंवा देश धोक्यात नव्हता. अहो, मंदिरं तोडली गेली, जिज्या कर लावून पूर्वजांच्या गर्दना मारल्या गेल्या. छत्रपती शिवराय आणि शंभूराजांनी उभं आयुष्य अमानुष अत्याचार सोसून ज्या देशासाठी वेचलं, तो काय टाइमपास होता? हा भारत देश आज स्वाभिमानाने उभा आहे, कारण या मातीला छत्रपती शिवराय आणि शंभूजी राजे आणि महाराणा प्रताप यांच्या रक्ताचं कोंदण लाभलंय. गणिताचे आकडे फळ्यावर पुसता येतात मास्तर, पण देशाच्या रक्ताने लिहिलेला इतिहास पुसता येत नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि आमचा अखंड भारत देश आहे. इथे पूर्वजांच्या बलिदानाचा बाजार मांडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम.